Hello friends, welcome to our channel BCS with Darshan. So friends, आज आपण F5 BSc Computer Science या कोर्स मधील मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचे लेक्चर बघणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण मॅट्रिसेस या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट चेक केली असेल त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला डिटेल लेक्चर पण अवेलेबल आहेत. पण आज आपण मॅट्रिसेस या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. या लेक्चर मध्ये मॅट्रिसेस ही चॅप्टर पूर्ण कव्हर करणार आहोत आपण या लेक्चर मध्ये. तर बघा, याआधी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे नेक्स्ट लेक्चर्स येतील त्यांची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर बघा, स्टार्ट करूया आता आपण लेक्चर. तर आज आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्ट मधील फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे मॅट्रिसेस. तर बघा, याआधी बघूयात आपण या चॅप्टर मध्ये टॉपिक्स कोणकोणते आहेत. तर टॉपिक्स आहेत आपले मॅट्रिसेस, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, एलिमेंटरी मॅट्रिक्स, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म, रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म आणि एलयू डिकम्पोजिशन. तर बघा, एक मिनिट लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला डिटेल मध्ये जर स्टडी करायचं असेल तर ते लेक्चर्स तुम्ही बघू शकता. म्हणजे यामध्ये पण आपण डिटेल स्टडी करणार आहोत, पण तुम्हाला जर जास्त एक्झाम्पलची प्रॅक्टिस जर करायची असेल तर तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट ना. तर पहिल्यांदा वी शुड नो व्हॉट इज मीन बाय मॅट्रिसेस. मॅट्रिसेस म्हणजे काय लक्षात घ्या. अ मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ m into n elements. Row are denoted as m and columns are denoted as n. It is enclosed between two square brackets is called as matrix of order m into n. म्हणजे काय, थोडक्यात समजून घेऊयात आता आपण. मॅट्रिक्स म्हणजे काय, एक रेक्टँग्युलर अरेंजमेंट असते ऑफ m into n एलिमेंट्स. म्हणजे m आणि n म्हणजे काय, तर रो आर डिनोटेड ॲज m अँड कॉलम्स आर डिनोटेड ॲज n. m म्हणजेच रोजचा नंबर आणि n म्हणजे कॉलम्सचा नंबर. ओके, सिंपल. इट इज इनक्लोज्ड बिटवीन टू स्क्वेअर ब्रॅकेट्स इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m into n. आणि जो काही तुमचा मॅट्रिक्स असतो ना, तो दोन स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये इनक्लोज केला जातो. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही लेझर पॉइंटर बघा, त्यावरती मी तुम्हाला कळेल की मी कोणत्या टॉपिक वरती बोलतोय. तर बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की एक आपण एक्झाम्पल घेतलेले. सपोज ए नावाचा आपण मॅट्रिक्स घेतला, ए इक्वल्स टू आणि इनक्लोज केलेले दोन स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये, ज्यामध्ये मी काही एलिमेंट्स घेतलेले आहेत. एलिमेंट्स बघा काय काय, A11, A12 अप टू A1n. त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असू शकतात. तसंच सेकंड रो मध्ये A21, A22 अप टू A2n पर्यंत. आणि त्यानंतर मी थर्ड रो घेतलेली. तर तुम्ही बघू शकता इथे m मीन्स नंबर ऑफ रोज आणि n म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. आय थिंक इथे डिनोट केलेलं नाही मी इथे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघू. थोडक्यात लक्षात घ्या, A11 म्हणजे काय आहे. 11 म्हणजे त्याची पोझिशन आहे. 1 मीन्स m into n ना. मग पहिला जो नंबर असतो तो तुमचा रोज असतात आणि दुसरा जो नंबर असतो तो तुमच्या कॉलम्स असतात. तर 11 म्हणजे काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर A12 म्हणजेच फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्याची पोझिशन आहे. ओके, आय थिंक आलं असेल तुमच्या लक्षात. आणि त्यानंतर आपण कॉलम डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स ही कन्सेप्ट आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याचा थोडा ओव्हरव्ह्यू सांगतो तुम्हाला की आता सपोज हा पहिला कॉलम आहे तुमचा, A11, A21 अप टू AM1. किती एलिमेंट्स असू शकतात. तर त्या कॉलमला तुम्ही A1 हे नाव देऊ शकता. त्यानंतर सेकंड कॉलमला आपण A2 कन्सिडर केलं आणि अप टू AN म्हणजे जिथे काही कॉलम्स असतील त्यांना तुम्ही A1, A2, A3, A4 अप टू AN पर्यंत नाव देऊ शकता. तर त्याला आपण काय केलं, कॉलम डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्सच्या याच्यामध्ये की A इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण लिहिलं A1, A2, A3. जे कॉलम्सला आपण जे नेम्स दिले होते ना, ते आपण डायरेक्टली लिहून घेतले इथे. ओके, इट इज A1, A2, A3 आर कॉल्ड ॲज कॉलम वेक्टर्स. हे काय तुमचे कॉलम वेक्टर्स. सो इट इज अ कॉलम डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. हे झालं. त्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू आता आपण. सपोज ए नावाचा परत आपण मॅट्रिक्स घेतला, तो इनक्लोज केला दोन स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये आणि मी एलिमेंट्स घेतले. एलिमेंट्स तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, 2, 4, -1, 0, 4, 2, 2, 2, -1, 1, 3, 3, 8. आणि ते तुम्ही कोपऱ्याला बघू शकता 3/4 लिहिलेले आहे मी. म्हणजेच काय, 3 मीन्स नंबर ऑफ रोज आणि 4 मीन्स नंबर ऑफ कॉलम्स. तुम्ही बघू शकता एक्झाम्पल मध्ये 1, 2, 3 रोज आहेत, 1, 2, 3, 4 कॉलम्स आहेत. ओके, आफ्टर दॅट कॉलम डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स किंवा कॉलम्स वेक्टरचं कसं आपण लिहिलेलं आहे ते बघूयात आता आपण. तर पहिला जो कॉलम आहे तुमचा,
जसे एलिमेंट्स आहेत 2 4 1 त्यांना आपण A1 नाव दिलं. त्यानंतर दुसरा कॉलम आहे 4 2 3 त्याला आपण A2 नाव दिलं आणि -1 2 3 या कॉलम आपण A3 आणि 0 -1 8 ला आपण A4 हे नाव दिलं. तर त्याला आपण परत A equals to A1 A2 A3 असं दाखवलं. म्हणजेच काय, वेअर A1 A2 A3 A4 आर द कॉलम वेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स A. ओके, आय थिंक तुम्हाला एक कन्सेप्ट समजली असेल, एकदम सोपं होतं. तर आता नेक्स्ट बघू आपण. सो अवर नेक्स्ट टॉपिक इज टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. देर आर मेनी टाइप ऑफ मॅट्रिक्स. पहिला टाइप आहे तुमचा रो मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय रो मॅट्रिक्स? द मॅट्रिक्स विच हॅज एक्झॅक्टली वन रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. एकदम सोपा टाइप आहे. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त रोज दिलेले असतील, सॉरी एक्झॅक्टली वन रो असेल ना, त्याला तुम्ही रो मॅट्रिक्स असं म्हणतात. त्यालाच तुम्ही रो वेक्टर म्हणू शकता. म्हणजेच काय, दिस रो मॅट्रिक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रो वेक्टर. तुम्ही एक्झाम्पल बघू शकता स्क्रीनवरती. त्यानंतर सेकंड इज कॉलम मॅट्रिक्स. हे बघा, आपलं हे याच लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण चॅप्टर कव्हर करायचं आहे, त्यामुळे थोडं आपण स्पीड मध्ये घेणार आहोत. जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर प्लेलिस्ट अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही चेक करू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला ह्या ज्या नोट्स हव्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलची मी देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकता. ओके, तिथे तुम्हाला रेग्युलर लेक्चरच्या नोट्स देखील मिळतील आणि जे काही अपडेट्स येत असतील आपल्या सिलेबसच्या रिगार्डिंग ते पण मिळत असतील. ओके, सो चॅनलला नक्की जॉईन करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर सेकंड टाइप आहे कॉलम मॅट्रिक्स. The matrix which has exactly one column is called as column matrix. It is also known as column vector. तुम्ही एक्झाम्पल बघू शकता की फक्त एकच कॉलम आहे आणि 3 रोज आहेत म्हणून 3 by 1. So it is a column matrix. नेक्स्ट टाइप आहे तुमचा diagonal matrix. The square matrix in which all the non-diagonal elements are 0 is called as diagonal matrix. तुम्ही स्क्रीनवर एक्झाम्पल बघू शकता. आपण 2 एक्झाम्पल घेतले आहेत की द स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स व्हॉट, की ज्यांचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतील. म्हणजे 2 by 2 चा मॅट्रिक्स असू शकतो, 3 by 3 चा, 4 by 4 चा. सो इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तर द स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय, 2 3 4. आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय, यांच्या व्यतिरिक्त जे काही एलिमेंट्स असतील ते सर्व नॉन डायगोनल असतात. ओके, तर 2 3 4 हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. हे सोडून जे बाकीचे एलिमेंट्स उरतात ते सर्व 0 असले पाहिजे, त्यालाच तुम्ही डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणता. ओके, इट वॉज व्हेरी सिम्पल. सो नेक्स्ट टाइप इज स्केलर मॅट्रिक्स. व्हॉट्स मीन बाय स्केलर मॅट्रिक्स? द स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. म्हणजे इट इज सिमिलर टू प्रिव्हियस वन. म्हणजेच काय, तुम्ही स्क्रीनवरती एक्झाम्पल बघू शकता की असा एक स्क्वेअर मॅट्रिक्स की ज्यामध्ये ऑल द जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते 0 आहेत, परंतु जो काही डायगोनल एलिमेंट आहेत ना ते सेम असले पाहिजे, त्याला तुम्ही स्केलर मॅट्रिक्स असं म्हणता. नेक्स्ट टाइप आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. द स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड डायगोनल एलिमेंट्स आर 1. असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते 0 आहेतच, मात्र जे काही डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सर्व 1 असले पाहिजे. So it is known as identity matrix or unit matrix. So next type is symmetric matrix. A square matrix in which A equals to Aij. म्हणजे Aij म्हणजे एक एलिमेंट घेतला आपण आणि स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये दाखवलेला आहे, म्हणजे इट्स अन मॅट्रिक्स इज कॉल्ड सिमेट्रिक इफ Aij इज इक्वल्स टू Aj. बघा, हा जो काही टाइप आहे तुम्हाला एक्झाम्पल बघूनच समजणार आहे. तर तुम्ही बघू शकता एक्झाम्पल की हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, तर त्याच्यामधले जे काही एलिमेंट्स तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा की 6 5 4 हे काय तुमचे डायगोनल एलिमेंट्स. यांच्या व्यतिरिक्त जे काही एलिमेंट्स आहेत ते बघू शकता ते सिमिलर आहेत. म्हणजे इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे -2 आहे, इथे -2 आहे, इथे 3 आहे आणि इथे 3 आहे. परंतु यांच्यामध्ये विशेषतः काय बघू शकता तुम्ही की हा जो 1 आहे ना, लेझर पॉइंटर मी जिथे दाखवलेले, हा जो 1 आहे त्याची पोझिशन काय आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजेच काय 1 2. आणि हा जो 1 आहे त्याची पोझिशन काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम. म्हणजेच तुम्ही बघू शकता इथे दाखवलेल्या थेरीमध्ये इफ Aij इज इक्वल्स टू Aj. म्हणजे काय, फक्त त्यांचे रोज आणि कॉलमचा नंबर इंटरचेंज झालेला आहे. आता इथे हा -2 याची पोझिशन आहे फर्स्ट रो थर्ड कॉलम
आणि हा -2 आहे, याची पोझिशन आहे थर्ड कॉलम फर्स्ट रो. ओके, आय थिंक लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट टाइप बघू आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे काय? स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच A equals to Aij is called skew symmetric if Aij is equals to -ji and as well as diagonal elements should be 0. म्हणजे बघा, वरचं जर तुम्हाला टाइप कळालं असेल सिमेट्रिक मॅट्रिक्स सिमिलर आहे, फक्त फरक एवढाच आहे की डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते सर्व काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. आणि जे काही नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत जे तुम्ही बघितले वरच्या साईडला आणि खालच्या साईडला, की वरच्या जो टाइप होता त्याच्यामध्ये काय होते, सेम होते, फक्त त्यांच्या म्हणजे एलिमेंट सेम होते, पण इथे त्यांच्या एलिमेंट सेम राहतील, फक्त त्यांच्या साइन चेंज होतील. ओके, म्हणजे इथे 1 आहेत, इथे -1, इथे -2 आहेत, इथे +2, इथे -4 आहे, तर 4. ओके, so next type is lower triangular matrix. Means a square matrix A equals to Aij is called the lower triangular matrix if the elements above the diagonal are 0. Diagonal elements means what? 1, 2, 3. तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघू शकता. तर डायगोनल एलिमेंट्सचे जे वरचे एलिमेंट्स आहेत ते सर्व 0 असतील तर त्यालाच तुम्ही लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असं म्हणता. आणि अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? नेक्स्ट टाइप आहे की डायगोनल एलिमेंटचे जे खालचे एलिमेंट्स जर सर्व 0 असतील तर त्याला तुम्ही अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असं म्हणता. ओके, आय थिंक टाइप्स ऑफ मॅट्रिक्स हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला असेल. सो नेक्स्ट टॉपिक बघूयात आता आपण, दॅट इज ऑपरेशन्स ऑन मॅट्रिसेस. तर बघा, पहिला आहे इक्वॅलिटी. मीन्स व्हॉट? टू मॅट्रिसेस आर इक्वल if their sizes are same and their corresponding elements are equal. तुम्ही स्क्रीनवर तुम्ही एक्झाम्पल बघू शकता की ए नावाचा आपण एक मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि बी नावाचा एक मॅट्रिक्स घेतलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की सर्व जे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत ते सर्व सेम आहेत. म्हणजे मीन्स व्हॉट? आता 1 ची पोझिशन काय आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तसंच बी मॅट्रिक्स मधले -1 ची पोझिशन काय आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मीन्स दे आर द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आणि ते सर्व सेम आहेत. तुम्ही बघू शकता -1, 3, 2, 4, 8, 9 सिमिलर आहेत आणि त्यांची साईज देखील सिमिलर आहे. तर त्यालाच तुम्ही इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स असं म्हणू शकता. ओके, सेकंड टॉपिक आहे तुमचा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. म्हणजेच काय? इफ A and B are m into n matrices, then their sum A plus B is the m into n matrix whose columns are the sum of corresponding columns in A and B. तर बघा, ही थेरी तुम्ही वाचून घ्या. म्हणजे आता मी वाचूनच दाखवली, एवढं समजण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघू. ओके, तर बघा, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जास्त लक्षात येईल आणि लवकर लक्षात येईल. बघा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं आपला एक एक्झाम्पल घेतलेली आहे मी, ज्याच्यामध्ये 2 मॅट्रिक्स आहेत, ए नावाचा मॅट्रिक्स आणि बी नावाचा मॅट्रिक्स. आपल्याला त्याच्यावरती 2 ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत, म्हणजे ऍडिशन करायची आणि सबट्रॅक्शन करायची. ऍडिशन कशी करायची ते लक्षात घ्या. तर बघा, आपण ए नावाचा मॅट्रिक्स घेतला, त्यानंतर प्लस बी नावाचा मॅट्रिक्स ऍज इट इज घेतला. तर यामध्ये ऍडिशन कशी करायची? करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणजे मी काय हे तुम्हाला आताच सांगितलं. काय? इकडे 1 असेल त्याची पोझिशन 1, 1 आहे, तर इकडच्या मॅट्रिक्स मधला जो 0 आहे त्याची पोझिशन देखील 1, 1 आहे. तर हे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. तर यांची ऍडिशन कशी करायची करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची? म्हणजेच 1 + 0 घ्यायचे, त्यानंतर 2 + 3 घ्यायचे, त्यानंतर 3 + 2. ओके, स्क्रीनवर तुम्ही डायरेक्ट बघू शकता. त्यानंतर -4 + 4 घ्यायचंय, त्यानंतर 0 प्लस ब्रॅकेटमध्ये -1 घेतला आपण. ओके, ते पुढे सॉल्व्ह करू आता आपण. त्यानंतर 1/2 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 घेतला. ओके, आता सिंपल कॅल्क्युलेशन करू आता आपण. 1 + 0 इज 1, 2 + 3 इज 5, 3 + 2 इज 5. त्यानंतर -4 + 4 इज 0. ओके, आणि 0 + -1 इज -1. इट्स अ व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन. त्यानंतर 1/2 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 आहे. जर कोणाला फ्रॅक्शनचं जर ऍडिशन सबट्रॅक्शन येत नसेल तर इथे तुम्हाला दाखवले मी कसं आहे. 1/2 -5, 2 ला 5 ला तुम्ही 2 ने क्रॉस मल्टिप्लाय करणार, म्हणजेच काय 1 - 10/2 येईल. 1 - 10 इज -9. सो युअर आन्सर इज -9/2. ओके, आणि त्यांची साईज तुम्ही बघू शकता सेम आली 2/3. सो इट्स वॉज अ व्हेरी सिंपल ऍडिशन. ऍडिशन तुम्ही अशा प्रकारे करू शकता, कोणताही मॅट्रिक्स असू द्या. आणि सिमिलर सबट्रॅक्शन देखील सेम आहे, तुम्ही बघू शकता. खाली लगेच सबट्रॅक्शन घेतले मी, तर त्यामध्ये फक्त वरती ऍडिशन होती, खाली सबट्रॅक्शन करायची. बाकी पद्धत सेम आहे, फक्त करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन करायची. ओके, हा पण एकदम सोपा टॉपिक होता. नेक्स्ट टॉपिक बघूयात, प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीज बघा काय आहेत. लेट
A, B, C be the matrices of some size and let R and S be the scalar which is belongs to R means real number. तर बघा काही प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला एखाद वेळेस 1 मार्क्स मध्ये विचारल्या जाऊ शकतात तर लक्षात घ्या तुम्ही रीड करून घ्या नंतर मी फक्त थोडक्यात तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहेत. तर बघा फर्स्ट प्रॉपर्टी तुमची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी मीन्स A प्लस बी इक्वल्स टू सिमिलर टू बी प्लस ए म्हणजे मॅट्रिक्सचं जे तुम्ही ऍडिशन करता ए मॅट्रिक्स घ्या प्लस बी मॅट्रिक्स घ्या याचा आन्सर सिमिलर येईल बी प्लस ए म्हणजे तुम्ही बी प्लस ए घ्या किंवा ए प्लस बी घ्या सेम येईल त्यालाच तुम्ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणता. त्यानंतर पुढच्या प्रॉपर्टीज तुम्ही बघू शकता. ओके इट्स व्हेरी सिम्पल. तर बघा नेक्स्ट आहे तुमचं स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? इफ R is a scalar and A be a matrix, then scalar multiplication RA is matrix whose columns are R times the corresponding columns in A. म्हणजे काय मल्टिप्लिकेशन करायची तर लक्षात घ्या आपण एक्झाम्पल नुसार लवकर समजेल आता आपल्याला. तर बघा डबल घेतलं गेलं वाटतं तुम्ही थिअरी बघितली आता डायरेक्ट प्रॅक्टिकल आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल घेतलेले आपण ए नावाचा मॅट्रिक्स घेतलेला आहे त्याचे एलिमेंट्स तुम्ही बघू शकतात आपल्याला फाइंड आउट करायचे 3A म्हणजेच काय 3 ने ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचे. खूप सिंपल आहे थेरी मध्ये पण तेच दाखवलेलं होतं. तर बघा ए मॅट्रिक्स आपण गिवन घेतला त्यानंतर 3 इंटू ए आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके 3 घेतला आणि त्यानंतर मल्टिप्लाय करून आपण ए मॅट्रिक्स ऍज इट इज घेतला तर 3 ने ए मॅट्रिक्सचा पूर्ण जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचे मीन्स 3 2 चा 6 3 इंटू -1 इज -3 3 इंटू 4 इज 12 3 इंटू 2 इज 6 3 इंटू 0 इज 0 आणि 3 इंटू 4/3 मीन्स 4. बघू शकता तुम्ही इथे कॅल्क्युलेशन केले 3 इंटू 4/3 3 कॅन्सल होईल आणि तुमचा 4 येईल. ओके इट्स अ व्हेरी सिम्पल. नंतर बघू आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं असतं तर हे बघा आपण प्रिव्हियस बघितलं आता स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय एक बाहेरून एक काहीतरी नंबर घेतलेला आहे त्याला तुम्ही एक पर्टिक्युलर मॅट्रिक्सशी मल्टिप्लाय करतात इट इज अ स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा वेगळा प्रकार आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणजे काय ए आणि बी ही दोन वेगवेगळे मॅट्रिक्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. ओके तुम्ही थिअरी वाचून घ्या आता. तर थोडक्यात तुम्हाला एवढं सांगतो की ए नावाचा मॅट्रिक्स घेतला आपण आणि बी नावाचा घेतला तर त्यांची साईज बघू शकता काय सपोज ए मॅट्रिक्स आहे त्याची साईज आहे एम इंटू एन आणि जो बी नावाचा मॅट्रिक्स आहे त्याची साईज आहे एन इंटू पी. तर त्यांचं जे प्रोडक्ट येतं त्याची साईज येणार एम इंटू पी म्हणजेच काय जो काही ए नावाचा मॅट्रिक्स असेल त्याचे नंबर ऑफ कॉलम्स हे बी नावाच्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोजशी सेम असलं पाहिजे तर त्याचं प्रोडक्ट येतं एम इंटू पी. तुम्हाला आता लक्षात येईल एक्झाम्पलच्या वेळेस. तर आता आपण एक्झाम्पल घेतलेले ए आणि बी घेतलेले आपण दोन मॅट्रिक्स फाइंड आउट करायचे ए इंटू बी. हे एक्झाम्पलचं सोल्युशन आता बघू आता आपण आणि हा फॉर प्रॅक्टिस दिलेला आहे तुम्ही होमवर्क करू शकता त्याची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. ओके जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. तर एक्झाम्पल घेतलेला आपण मॅट्रिक्स ए घेतलेला आहे आणि मॅट्रिक्स बी घेतलेला आहे फाइंड आउट करायचं आपल्याला ए इंटू बी. तर बघा ए इंटू बी सॉल्व्ह करण्यासाठी आता काय केलं आपण फर्स्ट ऑफ ऑल ए मॅट्रिक्स ऍज इट इज लिहिला त्यानंतर बी मॅट्रिक्स ऍज इट इज लिहिला. तर त्यांची मल्टिप्लिकेशन कशी करायची ते लक्षात घ्या. तर जी ए मॅट्रिक्स जी फर्स्ट रो आहे फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम ऑफ बी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायची म्हणजेच काय 1 इंटू -1 घेतला आपण तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती एकदम डिटेल मध्ये मी सॉल्व्ह केलंय. 1 इंटू -1 त्यांच्यात ऍडिशन करायची प्लस 2 इंटू 2 मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्यानंतर पुढे बघायचंय फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजेच 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 3. लगेच लक्षात येत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा बघा एकदम सोपं आहे प्रॅक्टिस करा. नंतर 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 1 त्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम. तर 3 इंटू -1 प्लस 2 इंटू 2 घेणार आता आपण. त्यानंतर सेकंड कॉलम बघा 3 इंटू 5 प्लस 2 इंटू 3 त्यानंतर थर्ड कॉलम बघा 3 इंटू 5 प्लस 2 इंटू 1. हे केलं त्यात सिंपल कॅल्क्युलेशन करा 1 इंटू -1 इज -1 प्लस 2 टू द 4 आणि तुम्ही बघू शकता एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे आणि तुम्हाला ए इंटू बी चं आन्सर मिळेल. ओके तर बघा आता नेक्स्ट टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत तुम्ही त्या बघू शकता स्क्रीनवरती वाचून घ्या तुम्ही. म्हणजे असोसिएटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन मीन्स व्हॉट ए इंटू बी ऑफ सी इज इक्वल्स टू
म्हणजे ए ब्रॅकेटच्या बाहेर आहे बरं का, आणि ए ब्रॅकेटच्या बाहेर बी इंटू सी इक्वल्स टू ए इंटू बी इंटू सी. ते काही प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, एकदम सोपे आहेत. आणि इथे काही नोट्स दाखवले आहेत मी. ए बी इज नॉट इक्वल्स टू बी, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजेच का, हे एक गरजेची नोट आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघितलं ऍडिशनच्या प्रॉपर्टी मध्ये, तुम्ही बघितलं, आणि ज्या काही ऍडिशनच्या प्रॉपर्टी होत्यात ना, सिमिलर सबट्रॅक्शनच्या देखील प्रॉपर्टीज फक्त साइनचे एजंट. ओके, लक्षात घ्या. तर बघा, त्या प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही बघितलं असेल, 1 मिनिट, की ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए आहे. ओके, तुम्ही ऍडिशन ए प्लस 3 प्लस 2 करा किंवा 2 प्लस 3 करा, सेम येते. परंतु मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये ए इंटू बी इज नॉट इक्वल टू बी इंटू ए. लक्षात घ्या, हा एक पॉइंट आहे महत्वाचा. इफ ए बी इज इक्वल टू ए सी, देन बी इक्वल टू सी इज नॉट ट्रू, इज जनरल. बघा, ए इंटू बी इक्वल्स टू ए इंटू सी केला आपण, इक्वल्स टू. ओके, त्यांचं आन्सर सेम आलं. पण हे गरजेचं नाही की बी आणि सी मॅट्रिक्स हे सेम असतील. आलं का लक्षात? त्यानंतर थर्ड इज, इफ ए बी इक्वल्स टू 0, देन आयदर ए इक्वल्स टू 0 और बी इक्वल्स टू 0 इज फॉल्स. म्हणजेच काय, तुम्हाला वाटलं की 3 इंटू 0 केला तर ए नावाचा मॅट्रिक्स 3 असेल आणि बी नावाचा जर 0 असेल, 3 इंटू 0 इज 0. परंतु दोघांपैकी कोणताही 0 नसला तरीही तुमचं आन्सर 0 येऊ शकतं, हे लक्षात घ्या. तर नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बाय युजिंग कॉलम डेफिनेशन. बघा, स्टार्टिंगलाच आपण फर्स्ट स्लाइड मध्ये बघितलं की कॉलम डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता थोडक्यात आता समजून घेऊ. आता एक्झाम्पल बघणार आता आपण. तर बघा, इफ ए इज एन एम इंटू एन मॅट्रिक्स, then B is n into P matrix with the column B1, B2, B3 up to BP. After that, then the product AB has the M into P matrix whose columns are AB1, AB2 up to ABB. तर बघा, that is suppose A into B आहे. आपण बघितलं की जो B नावाचा मॅट्रिक्स आहे त्याचे कॉलम्स काय आहेत तुमच्या, B1, B2, B3. ओके, आपण घेतला. तर A इंटू बी आपल्याला करायचंय, बरोबर. आपण ए ऍज इट इज घेतला आणि जे बी चे जे एलिमेंट्स होते त्यांना आपण कॉलम वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. म्हणजेच काय, ए इंटू बी ने मल्टिप्लाय करा, ए इंटू B2, ए इंटू B3. ओके, असं सोपं आहे. आता एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला एक्झाम्पल बघू शकता, तुम्ही पूर्ण डिटेल मध्ये आहे, तुम्हाला लगेच समजणार. आता आपण बघूयात. तर ए आणि बी नावाचा मॅट्रिक्स घेतला आपण, तर कम्प्युट करायचं म्हणजे फाइंड आउट करायचं ए इंटू बी बाय युझिंग द कॉलम डेफिनेशन. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बाय युझिंग कॉलम डेफिनेशन. तर गिवन घेतला आपण ए आणि बी मॅट्रिक्स. तर लेट बी इज इक्वल्स टू B1, B2 म्हणजेच काय, वेर जो तुमचा फर्स्ट कॉलम आहे बी मॅट्रिक्सचा काय 3 आणि -2, त्याला आपण B1 कन्सिडर करू. सेकंड कॉलम आहे -2 आणि 1, त्याला B2 कन्सिडर करू. तर B इज इक्वल्स टू B1 आणि B2 असं घेतलं आपण. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, ए इंटू बी. तर ए इंटू बी फाइंड आउट करताना आपण ए ऍज इट इज घेतला. बीच्या जागेवरती आपण जे कॉलम काय म्हणतात त्याला, कॉलम वेक्टरचा जो फॉर्म घेतला होता आपण B1 आणि B2 तो लिहिणार. त्यानंतर जो काही ए तुमचा बाहेर आहे त्याला तुम्ही आत मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय AB1, AB2, त्याला तुम्ही इक्वेशन 1 कन्सिडर करा. त्यानंतर AB1 सॉल्व्ह करू आता आपण. ए मॅट्रिक्स ऍज इट इज घेतला आपण. ओके, बघू शकता, लेझर पॉइंटरकडे लक्ष द्या. हा जो ए मॅट्रिक्स आहे ऍज इट इज आपण इथे घेतला. त्यानंतर मल्टिप्लाय करायचं B1. B1 काय तुमचा 3 आणि -2 घेतलं. आता यांचे काय करायचे, मल्टिप्लिकेशन करायचे. आता आपण मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे आताच बघितलं आपण कसं करायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर आता सेकंड कॉलमचं नाही तर करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर लगेच सेकंड रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम, त्यांची ऍडिशन करायची. बघा, -1 इंटू 3 प्लस 2 इंटू -2. लगेच आता पुढचा कॉलम नाही तर लगेच सेकंड रो घेणार. आता आपण सेकंड रो शी या कॉलमला मल्टिप्लाय करायचे. 5 इंटू 3 प्लस 4 इंटू -2, नंतर 2 इंटू 3 प्लस -3 इंटू -2. याचं सिम्पल कॅल्क्युलेशन करायचंय, तर हे असं येतं. सेम ए B2 म्हणजे ए मॅट्रिक्स घेतला आणि त्यानंतर B2 जो घेतलेला आपण -2 आणि 1 त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. सेम आता मी जसं AB1 एक्सप्लेन केलं, सेम टू सेम AB2 आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि सॉल्व्ह करा. त्यानंतर इक्वेशन 1 बिकम्स, जो काही तुमचा इक्वेशन 1 होता त्याच्यामध्ये हे व्हॅल्यूज पुट करायचे. इक्वेशन 1 काय होतं तुमचं, AB1 म्हणजेच ए इंटू बी इज इक्वल्स टू
AB1 AB2 हे एलिमेंट्स आहेत. तर AB1 ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केली आणि AB2 ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केली. या दोघं व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे म्हणजे इक्वेशन 1 बिकम्स दिस. आलं लक्षात? एकदम सिम्पल टॉपिक होता. ओके, समजलं नसेल, आय थिंक समजलं असेल, पण जरी समजलं नसेल तुम्ही एकदा परत बघा. एकदम सोपं आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा मी सॉल्व्ह केले त्यामध्येच पूर्ण प्रॉपर कॅल्क्युलेशन केलेलं आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर बघा, द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर m into n is denoted by a of t. म्हणजे a of t म्हणजे सॉरी a च्या वरती t घेतलेला जातो आपण, a ट्रान्सपोज, and is defined as whose columns are formed by the corresponding rows of the matrix A. म्हणजेच काय, आता आपण एक्झाम्पल नुसार बघणार आहोत आता आपण. तर नोट काय, तर नोट लेट A and B be the given matrices such that their addition and product is defined. Then तर काही प्रॉपर्टीज आहेत ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सच्या, ते लक्षात घ्या. A चा जो ट्रान्सपोज असेल त्याचा जर ट्रान्सपोज असेल तर ट्रान्सपोज ट्रान्सपोज कॅन्सल होऊन फक्त तुमचं A उरतो. ही प्रॉपर्टी महत्वाची. त्यानंतर A प्लस B ला B चा होल ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. त्यानंतर फॉर एनी स्केलर R, R ने जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तर R इंटू A चा होल ट्रान्सपोज असतो. त्यानंतर A इंटू B चा होल ट्रान्सपोज इज इक्वल टू B चा ट्रान्सपोज इंटू A चा ट्रान्सपोज. ओके, हे काही प्रॉपर्टीज आहेत लक्षात घ्या. तर आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल घेतलेलं आपण ए मॅट्रिक्स आहे आणि पी मॅट्रिक्स आहे. देन व्हेरीफाय ए प्लस बी चा ट्रान्सपोज होल ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. 1 मिनिट. ओके, तर हे आपल्याकडे क्वेश्चन आहे, त्याचं सोल्युशन बघूयात आता आपण. तर बघा, ए प्लस बी फाइंड आउट करणार सर्वात पहिल्यांदा आपण. ए प्लस बी चा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे ना, तर त्यासाठी आपण ए प्लस बी सॉल्व्ह करणार. तर ए मॅट्रिक्स घेतला आणि बी मॅट्रिक्स घेतला. तर ऍडिशन तर आता आपण बघितले, तुम्हाला मी सांगितलंच कसं करायचं ऍडिशन. करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करायची. मीन्स 4 प्लस 2 इज 6, 1 प्लस मायनस 1 काय येईल, 1 मायनस 1 इज 0, 3 प्लस 0 इज 3. सेम बाकी एलिमेंट्सची पण तसंच करायचे, सिमिलर. त्यानंतर बघा, ट्रान्सपोज म्हणजे काय, महत्वाचा विषय. ट्रान्सपोज म्हणजे काय, जो काही तुमचा इथे मॅट्रिक्स येईल किंवा जे काही आन्सर आलेलं आहे त्याला तुम्ही काय करा, ती जे काही रोज असतील ना त्यांना कॉलम मध्ये कन्वर्ट करा आणि कॉलम असतील त्यांना रो मध्ये कन्वर्ट करा. आलं लक्षात? म्हणजेच काय, पहिली रो बघा काय आहे, 603, याला तुम्ही रो मध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच काय, 603 तुम्ही सॉरी जी काही पहिली रो आहे त्याला तुम्ही कॉलम मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे 603 येणार इथे. सेकंड रो काय, 248, त्याला तुम्ही कॉलम मध्ये कन्वर्ट करा, इथे घेतलं. त्यानंतर 345 ही रो आहे, तिला तुम्ही कॉलम मध्ये कन्वर्ट करा, 345 असे. तर तुम्ही बघू शकता यालाच तुम्ही ट्रान्सपोज असं म्हणता. ओके, यू कॅन सी द क्लिअर डिफरन्स हिअर. तर याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. क्वेश्चन करू परत. व्हेरीफाय काय करायचं आपल्याला, ए प्लस बी होल ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ऑफ ट्रान्सपोज प्लस बी ऑफ ट्रान्सपोज. हे सॉल्व्ह करत असताना आपण ए प्लस बी पहिल्यांदा फाइंड आउट केलं, त्यानंतर तुम्ही त्याचा ट्रान्सपोज घेतला, त्यानंतर इक्वल टू दाखवायचं आपल्याला आणि त्याला आपण इक्वेशन 1 असं कन्सिडर केलं. तर आता आपण फाइंड आउट करणार आहोत ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. त्यासाठी ए ट्रान्सपोज पहिल्यांदा फाइंड आउट करा, त्यानंतर बी ट्रान्सपोज फाइंड आउट करा, त्यानंतर दोघांची ऍडिशन करा, त्याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करा आणि तुम्ही कम्पेअर करू शकता. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सेम आहेत. बघा, हा एक इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणजेच काय, ए मॅट्रिक्स घेतला ऍज इट इज, इक्वेशन मधला हा ए मॅट्रिक्स. तर त्याच्या ज्या काही रोज असतील त्यांना तुम्ही कॉलम मध्ये कन्वर्ट करा, कॉलम्सला रो मध्ये कन्वर्ट करा, सिम्पल ट्रान्सपोज तयार होतो. सेम ए चं केलं तसं बी चं करा, त्यानंतर ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज ची ऍडिशन करा, जसं आपण रेग्युलर करतो. 4 प्लस 2 इज 6, 2 प्लस 0 इज 2, समथिंग समथिंग. ओके, सिमिलर. त्याला इक्वेशन 2 कन्सिडर करा. तुम्ही बघू शकता ए प्लस बी चा होल ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज या दोघांचं आन्सर सेम आलेले, सिमिलर आलेले. तर हीच पाहिजे होतं आपल्याला. तुम्ही लिहू शकता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ए प्लस बी चा होल ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज, हेन्स प्रूव्ड. व्हेरीफाय आपल्याला हेच करायचं होतं, जे आपण केलं. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. एकदम सिंपल टॉपिक होता, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स.
नेक्स्ट आहे टॉपिक एलिमेंटरी मॅट्रिक्स. बघा, एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे काय? अ मॅट्रिक्स इज ऑब्टेन्ड बाय परफॉर्मिंग अ सिंगल एलिमेंटरी ऑपरेशन ऑन अन आयडेंटिटी मॅट्रिक्स इज नोन ॲज एलिमेंटरी मॅट्रिक्स. म्हणजेच काय? एलिमेंटरी मॅट्रिक्स केव्हा ऑब्टेन होतो? जेव्हा आपण एक सिंगल एलिमेंटरी ऑपरेशन अप्लाय करायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती, तेव्हा आपल्याला एलिमेंटरी मॅट्रिक्स हा भेटतो. एकदम सिंपल आहे. We know that there are three types of elementary row operations which are given: interchanging any two rows, कोणते तरी दोन rows interchange करा, किंवा multiplying the elements of any row by a non-zero number. The operation is denoted by एखाद्या non-zero number तुम्ही multiply the elements करा of any row. Adding to the elements of any row the same multiples of the corresponding elements of any other row. The operation is denoted by this. तर लक्षात घ्या, आपण ही थेरी जाऊ द्या. आपण एक्झाम्पल, प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघू आता आपण. तर एक्झाम्पल घेतलेले इथे, लेट I3 इज इक्वल टू दिस. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतलेलं, कारण की एलिमेंटरी मॅट्रिक्स काय सांगतो की कोणतं तरी एक ऑपरेशन परफॉर्म करा आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती, आणि तुम्हाला जो काही मॅट्रिक्स मिळेल तो तुमचा असेल तुमचा एलिमेंटरी मॅट्रिक्स. तर आता आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला, तर क्वेश्चन काय सांगतो? ऑब्टेन एलिमेंटरी मॅट्रिसेस फॉर द फॉलोइंग रो ऑपरेशन्स. रो ऑपरेशन्स पण दिलेले आहेत. काय पहिलं ऑपरेशन? R1 प्लस 3R3 आणि सेकंड आहे -10 इंटू R3. तर लक्षात घ्या, आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर बघा, R1 घेतलेलं आहे, सॉरी R1 लक्षात घ्या. R1 काय तुमचा 100. R1 मीन्स फर्स्ट रो. R1 प्लस 3R3. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऑपरेशन जेव्हा दाखवलेलं आहे त्यामध्ये जो काही पहिला रो किंवा कॉलम घेतलेला असेल, रो घेतलेला असेल, तर त्या रो मध्ये चेंजेस होणार आहेत. म्हणजे R1 प्लस 3R3 घेतले ना आपण, तर चेंजेस R1 मध्ये होणार, म्हणजे फर्स्ट रो मध्ये चेंजेस होणार आहेत. चेंजेस काय? R1 प्लस 3R3 म्हणजेच काय? रो 1 प्लस 3 इंटू R3. R3 चे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा आणि R1 मध्ये ऍड करा. म्हणजेच काय की तुम्ही एलिमेंटरी मॅट्रिक्स तुम्हाला काय ऑप्टेन होईल? हा, म्हणजेच काय केलं आपण, जो आयडेंटिटी मॅट्रिक्स होता त्यामध्ये R1 पहिले घेतलेला आपण, म्हणजे R1 प्लस 3R3 आपल्याला ऑपरेशन असं परफॉर्म करायला लागले, म्हणजे R1 मध्ये चेंजेस होतील एवढं फिक्स आहे. तर 3 इंटू R3, थर्ड रोला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा. ओके, केलं मल्टिप्लाय. 3 इंटू 0 इज 0, 3 इंटू 0 इज 0, 3 इंटू 1 इज 3, प्लस R1, 3 प्लस 0 इज 3, 0 प्लस 0 इज 0, 0 प्लस 1 इज 1. म्हणजेच काय? 103, आणि बाकी जे राहिलेले ज्या काही रोज आहेत ते सेम राहतील, 010 001. ओके, तसंच नेक्स्ट ऑपरेशन बघूयात. नेक्स्ट ऑपरेशन काय? 10R3 -10R3. R3 मीन्स थर्ड रो, म्हणजे थर्ड रो म्हणजे चेंजेस होतील. तर थर्ड रोच्या एलिमेंट जे आहेत एलिमेंट्स त्यांना -10 ने मल्टिप्लाय करा. म्हणजेच काय? 0 इंटू -10 इज 0, 0 इंटू -10 इज 0, आणि 1 इंटू -10 इज -10. सो हिअर -10 आता आपण घेतलं, आणि बाकीचे जे काही रोज रिमेनिंग रोज आहेत ते सेम राहतील. देर विल बी नो चेंज. आय थिंक एलिमेंटरी मॅट्रिक्स हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला असेल. तर बघा, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म नेक्स्ट टॉपिक आहे आपला, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म किंवा रो रिडक्शन. हे खूप महत्वाचे टॉपिक लक्षात घ्या. तर त्याची थेरी बघा. पहिल्यांदा, बिगिन विथ द लेफ्ट मोस्ट non-zero column. This is a pivot column. The pivot position is at the top. मी काय म्हणतो, ही जी काही थ्री स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता थेरी, ही मी डिटेल लेक्चर मध्ये जे आपले चॅनलवरती जे काही लेक्चर्स अवेलेबल आहेत प्लेलिस्ट मध्ये, त्यामध्ये मी पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन केले. आता तुम्ही डायरेक्टली वाचून घ्या किंवा ते लेक्चर बघा. आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली एक्झाम वरती फोकस करणार आहोत. ओके, बिकॉज आता आपली एक्झाम जवळ आलेली आहे, त्यामुळे हे फक्त रिव्हिजन लेक्चर आहे, त्यामुळे आपण एक्झाम्पल वरती, कन्सेप्ट वरती फोकस करणार आहोत. थेरी तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू, कारण की मी एक्झाम्पल वरती तुम्हाला एकदम डिटेल मध्ये प्रॉपर एक्सप्लेन करून दाखवतो. तर लक्षात घ्या, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म म्हणजे काय, किंवा त्याला तुम्ही आपण रो रिडक्शन असं म्हणतो. की आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे, पहिल्याने आपण सेकंड एक्झाम्पल बघूयात. तर हे जे काही एक्झाम्पल दिले तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, लेझर पॉइंटरकडे लक्ष द्या. तर पायवट एलिमेंट असतो. ओके, जो लेफ्टचा जो टॉप मोस्ट एलिमेंट असतो, लेफ्ट साइड म्हणजे काय, ही फर्स्ट कॉलम, ज्याचा टॉप मोस्ट एलिमेंट काय तुमचा 1 आहे, तो काय असतो? पायवट एलिमेंट असतो. ओके, हा पायवट एलिमेंट आहे.
नंतरच्या रो मधला जो पायवट एलिमेंट आहे तो हा 1 आहे आणि नंतरच्या रो मधला पायवट एलिमेंट हा 6 आहे. तर लक्षात घ्या, 1च्या खाली जे काही एलिमेंट्स आहेत इथे बघू शकता 1 आणि 1 यांना तुम्हाला 0 करायचंय. ओके, त्यानंतर नंतरचं जी रो आहे तिचा पायवट एलिमेंट काय तुमचा 1 म्हणजे नॉन झिरो एलिमेंट 1 आहे. तर आणि हा जो काही पायवट एलिमेंट आहे ना हा नॉन झिरो असला पाहिजे. जर तो 0 असेल तर त्याला तुम्ही इंटरचेंज करा, रो ऑपरेशन्स परफॉर्म करा आणि त्याला तुम्ही इंटरचेंज करून घ्या, परंतु तो नॉन झिरोच हवा आहे. तर हा जो काही 1 आहे त्याच्या खालचा जो एलिमेंट 2 आहे त्याला आपल्याला 0 करायचे. लक्षात घ्या कसं करणार आता आपण. त्यासाठी काही रो ऑपरेशन्स परफॉर्म करावे लागतील आपल्याला. ते लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला, की आयडिया आली पाहिजे आपल्याला की काय काय आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार. तर तेव्हा मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजवतो, लक्षात घ्या. आता 1च्या खालचे हे दोघं एलिमेंट आपल्याला 0 करायचे आहेत, बरोबर. तर आता आपण काय करणार आहोत, तर सिम्पली R2 आणि R3 म्हणजे चेंजेस करायचे. हा जो 1 एलिमेंट हा सेकंड रो मध्ये येतो आणि हा 1 थर्ड रो मध्ये येतो. तर सिम्पली हे आपल्याला चेंजेस R2 सेकंड रो आणि थर्ड रो मध्ये करायचे. तर आता आपण काय करणार, सपोज थोडस आपण डोकं लावलं की हा जो 1 आहे हा 1 जर फर्स्ट रो मधून आपण मायनस केला, 1 मायनस 1 0 येतो, आपल्याला 0 करायचंय. आणि थर्ड रो मधून फर्स्ट रो मायनस केली तर इथे 0 येऊन जातं. ओके, आपल्याला फोकस या दोन याच्यावर ठेवायचे, हे 0 करायचे आपल्याला. बाकी एलिमेंट्सचं काही करू आपण. जर आपण एक ऑपरेशन जर दाखवलं तर ते ऑपरेशन सर्व एलिमेंट्स वरती परफॉर्म करायचे त्या रोजच्या पर्टिक्युलर रोजच्या, परंतु आपल्याला फोकस करायचं हे दोघं एलिमेंट 0 पाहिजे. तर देअरफॉर आता बघा, चेंजेस सेकंड रो मध्ये करायचे, त्यामुळे सेकंड R2 पहिले लिहिणार आता आपण. तर काय, R2 मायनस R1 म्हणजेच 1 मायनस 1 तुमचा 0 होऊन जातो. त्यानंतर R3 मधला हा 1 पण 0 करायचा आहे, तर R3 मायनस R1 घेणार आहोत आपण, म्हणजे 0 होईल. 1 मिनिट. हे बघा, म्हणजे काय लक्षात घ्या, 1 मायनस 1 0 होईल. तर R2 मायनस R1 बघा आता, 1 मायनस 1 इज 0, 1 मायनस 0 इज 1, कारण की चेंजेस सेकंड रो मध्ये होतील. त्यानंतर 3 मायनस 2 इज 1, 1 मायनस 1 इज 0 आणि 2 मायनस 5 इज मायनस 3. ओके, ते कॅल्क्युलेशन इथे दाखवण्याची गरज आहे, तुम्ही रफ मध्ये करू शकता. त्यानंतर हा 1 पण 0 करायचा आहे, त्यामुळे R3 मायनस R1 घेणार आता आपण, म्हणजेच 1 मायनस 1 इज 0, 2 मायनस 0 इज 2, 6 मायनस 2 इज 4, 3 मायनस 1 इज 2 आणि 7 मायनस 5 इज 2. तर आपण आता हे चेंजेस केले. आता सेकंड कॉलम मध्ये बघू, हा जो काही आता हा रिझल्ट आला आता ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर, हा जो 1 आहे ना त्याच्या खालचा एलिमेंट 2 आहे. पायवट एलिमेंट काय तुमचा सेकंड कॉलमचा 1, त्याच्या खालचा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे, रो फॉर्म असं म्हणतो. तर तो 0 करण्यासाठी एक थोडीशी आयडिया लावा. काय आयडिया लावू शकता तुम्ही, की हा जो काही 1 आहे ना, ओके, हा 2 आहे तुमचा, 2 ला 0 करायचे आणि वरचा जो सेकंड रो आहे सेकंड कॉलम मध्ये तिथे तो एलिमेंट काय 1 आहे. जर तुम्ही सेकंड रो ला 2 ने मल्टिप्लाय कराल आणि थर्ड रो मध्ये जर तुम्ही मायनस केलं तर तो 0 होऊन जातो. 2 मायनस 2 इज 0. आलं लक्षात. म्हणजे काय करा, या 1 ला 2 तयार बनवा आणि त्या 2 ने या 2 ला मायनस करून टाका. म्हणजे काय, आता आपल्याला थर्ड रो मध्ये चेंजेस करायचे, त्यामुळे आपण R3 घेणार. R3 मायनस 2 R2, सेकंड रोच्या सर्व एलिमेंट्सला 2 ने मल्टिप्लाय करा, कारण की आपल्याला हा 2 करायचा आहे. आणि त्यानंतर R3 मायनस R2 करा, म्हणजे 0 होऊन जाईल तुमचा. आलं लक्षात. R3 पहिले घ्या, कारण चेंजेस आपल्याला R3 मध्ये करायचे. सिमिलर ऑपरेशन परफॉर्म करायचे, तर लक्षात घ्या. आता मनाच्या मनात करा किंवा तुम्ही साईडला करू शकता कॅल्क्युलेशन. तर जे सेकंड रोचे जे एलिमेंट्स आहेत त्याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय होऊन जाईल सर्व काही 2 2 2 2 2 0 आणि मायनस 6. थोडक्यात लक्षात घ्या मनात. चेंजेस नाही करायचं आपल्याला इथे कॅल्क्युलेशनच्या वेळेस. आणि R3 मायनस ते करायचे, तर 2 मायनस 2 0 होऊन जातो, 2 मायनस 2 0 होऊन जातो, सॉरी काय 4 मायनस 2 2 येतो. त्यानंतर 2 मायनस 0 इज 2 आणि हा 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस हा मायनस 6 तयार होऊन जाईल, बरोबर. तर 2 मायनस 6 इज 8. 1 मिनिट, सॉरी मायनस 3 ना मायनस मायनस प्लस होऊन जाईल तो, बरोबर. 2 प्लस 6 इज 8. हे बघा, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदम काळजीपूर्वक करायचे आहेत. ओके, कारण की तुम्ही सर्व एलिमेंटरी ऑपरेशन्स बरोबर लिहिणार, तुम्ही ऑपरेशन्स बरोबर घेणार, परंतु कॅल्क्युलेशन मध्ये जर चुकलं प्लस मायनस तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. ओके,
तर मग कॅल्क्युलेशन प्रॉपर करा. ओके, तर तुम्ही आता बघू शकता हा 1च्या खालचा एलिमेंट 0 झाला. चेंजेस रो थर्ड मध्ये झाले. ओके, सो इट इज अ रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. वरचं एक सिंपल एक्झाम्पल घेतलेले मी. पायड एलिमेंट तुमचा 2 आहे, तर त्याच्या खालचा एलिमेंट हा -2 त्याला 0 करायचा आहे सिम्पली. तर काय करणार, हा -2 ला 0 करायचा आहे, म्हणजे सेकंड रो मध्ये चेंजेस करायचे. तर सिम्पली करू शकतात R1 प्लस R2 म्हणजे -2 प्लस 2 इक्वल्स टू 0. मीन्स R2 प्लस R1 जर केलं तर बाकी सर्व एलिमेंट्स कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. -2 प्लस 2 0, -3 प्लस 3 0 होऊन जातं, आणि 3 प्लस 1 4. इट्स व्हेरी सिम्पल. तर आता आपण आणखी एक महत्वाचा टॉपिक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. If a matrix in echelon form satisfies the following conditions, then it is said to be a reduced row echelon form. म्हणजे काय, फॉलोइंग कंडिशन लक्षात घ्या. If a matrix in echelon form satisfies the following condition, पहिला मुद्दा इकोलॉन फॉर्म मध्ये असला पाहिजे तुमचा मॅट्रिक्स, म्हणजे आणि तो हे फॉलोइंग कंडिशन्स काय म्हणतात सॅटिस्फाय केल्या पाहिजे. म्हणजे काय, द लिडिंग एंट्री इन इच नॉन झिरो रो इज 1. जी काही लिडिंग एंट्री असेल तुमच्या पायव्हट एलिमेंटची 1 असला पाहिजे प्रत्येक रो मधला. आणि त्यानंतर इच लिडिंग 1 इज द ओनली नॉन झिरो ऑन इट्स कॉलम. आणि कॉलम मध्ये तेवढा एकच नॉन झिरो पाहिजे, बाकी सर्व 0 पाहिजे. थोडक्यात त्याला तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे जिथपर्यंत तुमचे पायव्हट एलिमेंट्स येतात तिथपर्यंत. लक्षात घ्या. एक्झाम्पलने बघू आता आपण. एक्झाम्पल घेतलेले, फाइंड द रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स घेतलेला आपण. बघा त्याचं आता सोल्युशन. तर 3x3 चा मॅट्रिक्स आहे हा. तर बघा, तुम्हाला आता मी पहिले एक्सप्लेन करतो थोडक्यात आपल्याला करायचं काय नेमकं, नंतर आपण ऑपरेशन काय परफॉर्म करायचे त्याचं नंतर डिस्कशन करू. आता बघा, 1च्या खालचे एलिमेंट्स तुम्हाला 0 करायचे आहेत. त्यानंतर हे 0 केल्याच्या नंतर केलं इथे. एक मिनिट नंतर बघू आपण ते ऑपरेशन्स काय तुम्हाला सांगतो, ओव्हरव्ह्यू करायचं काय नेमकं. हे घेतले 0 केले. ओके, नंतर सेकंड कॉलम मधला जो पिव्होट एलिमेंट हा तुमचा 1 येतो. तर 1च्या वरचा एलिमेंट 0 करा, आणि खालचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बघितलं की थर्ड रो मधला जो असा पिव्होट एलिमेंट काय होता तुमचा -25/3, पण त्याला आपल्याला 1 मध्ये कन्वर्ट करायचे. तर 1 मध्ये केलं, तर त्यानंतर त्याच्या वरचे एलिमेंट देखील आपल्याला 0 पाहिजे, कारण की त्या कॉलम मधला तेवढा एकच नॉन झिरो एलिमेंट पाहिजे, बाकी सर्व 0 असले पाहिजे. त्यासाठी आपण ऑपरेशन परफॉर्म करा आणि त्याला 0 मध्ये कन्वर्ट करणार. सो इट इज युअर आन्सर. बघा कसं करणार आता. सर्वात पहिल्यांदा आपल्याला 1च्या खालचे दोघं एलिमेंट्स 4 आणि -4 आहेत, त्यांना 0 करायचे. तर चेंजेस आपल्याला सेकंड रो आणि थर्ड रो मध्ये करायचे. तर आपण थोडी आयडिया लावणार की R2 -4 R1 म्हणजे फर्स्ट रो हे तुमची, फर्स्ट रोचा एलिमेंट काय 1 आहे, त्याला जर तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं आणि सेकंड रोला जर तुम्ही मायनस केलं तर तो काय येईल, 0 येईल. सेम थर्ड रो मध्ये तुम्ही जर काय केलं, R3 हा -4 आहे ऑलरेडी, बरोबर आहे, आणि R1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर आणि त्यांची ऍडिशन केली, -4 प्लस 4 0 होऊन जातं. सेम अप्लाय करायचं ते ऑपरेशन आणि सॉल्व्ह करायचे कॅल्क्युलेशन. ओके, त्यानंतर हे सर्व काय आन्सर येईल, तुम्ही आता ते कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता. ओके, मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतोय. तर बघा, हा जो काही -3 आहे पिव्होट एलिमेंट पाहिजे तिथे, तर -3च्या जागेवरती आपल्याला 1 हवा आहे. तर आता 1 करण्यासाठी काय करू शकतो आपण, डिवायडेड बाय -3 करा, म्हणजे 1 येईल. -3 डिवायडेड बाय -3 काय येईल, 1 येईल. म्हणजेच काय, -1/3 इंटू R2 करा, सेकंड रोला डिवाइड करा, तर 1 येईल. आणि त्याचबरोबर -3 होऊन जाईल, मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, म्हणून 8/3 येईल. ओके, त्यानंतर आता काय करा, जो काही 1 आहे त्याचा खालचा एलिमेंट हा 5 आपल्याला 0 करायचा आहे. त्यासाठी आपण ऑपरेशन परफॉर्म करणार R3 - 5 R2. म्हणजेच काय, थर्ड रो मध्ये चेंजेस करायचे म्हणून R3, आणि सेकंड रो मध्ये तुम्ही बघू शकता हा 1 आहे. 1 ला जर तुम्ही 5 ने मल्टिप्लाय केलं आणि थर्ड रो ला त्याच्यामध्ये मायनस केलं तर 0 येईल. 5 - 5 0. सेम ऑपरेशन आपण परफॉर्म केलं. आफ्टर दॅट जो काही 1 आहे त्याच्यावरचा एलिमेंट 0 करायचा आपल्याला, म्हणजेच काय, R1 - R2 करणार आता आपण. मीन्स R1 मध्ये चेंजेस पाहिजे म्हणून R1 - R2 केलं तर 0 येईल. आणि सेम सिमिलर पूर्ण रो मध्ये
ऑपरेशन परफॉर्म करायची होती. त्यानंतर आता तुम्ही इकडे बघू शकता -25/3 त्याच्या जागेवर आपल्याला 1 बनवायचं करायचं आहे. तर तुम्ही डिवाइड करू शकतो आपण R3 डिवायडेड बाय -25/3. तर केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे 1च मिळेल. ओके. त्यानंतर 1च्या वरचे एलिमेंट्स आपल्याला 0 करायचे. त्यासाठी आता काय करणार आपण R1 प्लस 5/3 इंटू R3. म्हणजे हा 1 आहे ना त्याच्याशी मल्टिप्लाय करणार पहिल्यांदा 5/3 ने आणि त्याची ऍडिशन करणार म्हणजे +5/3 -5/3 आन्सर केलं 0. सेम इकडे तेच करायचं. इथे 8/3 प्लस मध्ये आहे तर त्यांची सबस्ट्रॅक्शन करणार आता आपण. ओके. तुम्ही बघू शकता हे आलं तुमचं रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. ओके. थोडस लेंथी आहे पण जर तुम्ही क्लिअर केलं तर लक्षपूर्वक केलं तर ते इझी जाईल. ओके. लास्ट बट नॉट द लिस्ट शेवटचा टॉपिक पूर्ण चॅप्टरचा. तर तुम्ही आता इथपर्यंत लेक्चर बघतच आलेले आहात तर चॅनलला लेक्चरला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर लेक्चर आवडले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि आपण सेकंड सेमिस्टरचे देखील लेक्चर थोड्या दिवसात स्टार्ट करणार आहोत त्यामुळे अपडेटेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे. म्हणजेच जे काही नोट्स असतील ते तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केले जातील. ओके. आणि रेग्युलर अपडेट्स देखील मिळतील. तर आपला टॉपिक बघूयात आता आपण येलू डिकम्पोजिशन. तर बघा येलू डिकम्पोजिशन म्हणजे काय. येलू मीन्स व्हॉट लोअर अँड अप्पर. म्हणजेच काय लेट A, B and M into n matrix that can be row reduced echelon form without row interchanges. Then that A can be written as. तर reduced row echelon form मध्ये असला पाहिजे तो. तर एक मिनिट आपण डायरेक्ट एक्झाम्पलने बघू आपण. एक्झाम्पलला सिम्पली जाता पण त्याला आपण कसं दर्शवतो A equals to ELU where L means lower triangular matrix and U means upper triangular matrix. एक्झाम्पल घेतले आपण फाइंड द येलू डिकम्पोजिशन ऑफ द फॉलोइंग. आता एक्झाम्पल घेतला आपण हा ए मॅट्रिक्स घेतलेला आहे. तर यापेक्षा हा एकदम सोपं एक्झाम्पल आहे. आपण थोडं हार्ड एक्झाम्पल बघू त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डाऊट्स क्लिअर होऊन जातील. त्यानंतर तुम्हाला हा एकदम इझी वाटेल. तर ए नावाचा मॅट्रिक्स घेतला आपण तुम्ही एलिमेंट्स बघू शकता. पहिल्यांदा आहे ना तुम्हाला अप्पर मॅट्रिक्स मध्ये त्याला कन्वर्ट करायचं. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय पहिलेच बघितलं आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये की डायगोनल मॅट्रिक्सच्या खालचे एलिमेंट सर्व 0 असले पाहिजे त्याला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. तर आता गिवन मॅट्रिक्स आहे हा ए त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. म्हणजेच काय डायगोनलच्या खालचे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना सर्व 0 करायचे. तर 2 च्या खालचा ऑलरेडी 0 आहे या -1 ला आपल्याला 0 करायचे. तर काय करणार आपण 2R3 प्लस R1 हे ऑपरेशन परफॉर्म करणार. तर लक्षात घ्या ऑपरेशन कोणतं परफॉर्म करायचं थोडं माइंड मध्ये कॅल्क्युलेशन करत जा आणि त्या प्रकारे ऑपरेशन सेट करा. तर हे ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर हा 0 होऊन जातो. त्यानंतर या 8 ला आपल्याला 0 करायचं त्यामुळे R3 प्लस 4R2 घेणार आपण. म्हणजेच काय R3 म्हणजे चेंजेस करायचे म्हणून R3 घेतला प्लस 4 इंटू R2 ने करा किंवा R1 ने करा. आपण शक्यतो R2 नेच करू कारण की हा इथे 0 एलिमेंट आहे त्यामुळे इथे चेंजेस होणार आहेत काही. तर 4 इंटू R2 घेतला म्हणजेच काय 4 इंटू -2 -8 तयार होतो आणि त्यांची ऍडिशन केली तर +8 -8 0 येईल. ऍज इट इज आपण 0 घेतला. त्यानंतर लक्षात घ्या आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसं करायचंय. पहिल्यांदा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तर आपण एलिमेंटरी ऑपरेशन परफॉर्म करून घेतला. डायगोनल एलिमेंटच्या खाली सर्व एलिमेंट 0 केले म्हणजेच अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये त्याला आपण कन्वर्ट केलं. त्यानंतर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा आहे. लक्षात घ्या अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचा जो काही 2 पहिल्या कॉलम मधला जो पहिला एलिमेंट काय आलेला आहे 2. तर बघायचं क्वेश्चन मध्ये 2 च्या खालचे एलिमेंट्स काय होते 0 आणि -1 ऍज इट इज 0 आणि -1 घेतलं. लक्षात घ्या बरं का लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये तुम्ही बघू शकता की हा -2 घेतलेला आहे. वरचा विषय सोडून द्यायचा इथे पिव्होट एलिमेंट -2. तर -2 च्या खाली इथे काय होतं -2 च्या खाली 8. तर 8 घेतला आपण इथे. आलं का लक्षात. म्हणजे पुढच्या स्टेपला आपण -2 च्या खाली पुढच्या स्टेपवरती आपण बघितलं त्याच्यात चेंजेस केले आणि ते 8 आला. 8 ऍज इट इज घेतला. त्यानंतर थर्ड मध्ये पिव्होट एलिमेंट काय तुमचा 10 येतो. 10 च्या खाली काय एलिमेंट आहे त्यामुळे 10 ऍज इट इज घेतला. तर हे सर्व एलिमेंटच्या व्यतिरिक्त जे काही बाकी वरती उरताना त्यांना सर्वांना 0 बनवून टाकायचं. 0 टेकून द्यायचा तिथे डायरेक्ट. तर झाला तुमचा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स डेफिनेशन आपण बघितली स्टार्टिंगलाच की असा मॅट्रिक्स ज्याच्या डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट 0 असले पाहिजे त्यालाच आपण लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो.
ओके. तर बघा, हे सर्व झाल्याच्या नंतर तर डायगोनलचे जे काही एलिमेंट्स असतात त्यांना सर्वांना वन मध्ये वन करायचे. तर काय करणार आता आपण, पहिला जो काही एलिमेंट आहे तुमचा पहिला कॉलम तो काय आहे 2 0 -1. तर पहिला एलिमेंट जो 2 आहे त्याला 1 मध्ये कन्वर्ट करायचं, त्यामुळे डिवाइडेड बाय 2 करू आपण पूर्ण कॉलमला. तर काय येतो 2 चा 1 तयार होऊन जाईल. ओके, 2/2 इज 1, 0/2 इज 0 आणि -1/2 इज -1/2 ऍज इट इज लिहिलं. त्यानंतर -1 बाय, आता बघा -2 आहे तुमचा सेकंड कॉलम मध्ये, पिव्होट एलिमेंट -2 आहे. तर -2 ला तुम्हाला 1 मध्ये कन्वर्ट करायचं. तर कसं करणार, -1/2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे डिवाइड करा. तर काही मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल आणि 2 2 कॅन्सल होईल, त्या आन्सर काही 1 येईल. आणि सेम बाकी याच्यावरती पण परफॉर्म करायचे. थर्ड मध्ये बघा, थर्ड कॉलम मध्ये इथे 10 घेतलं, 10 ला 1 मध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करणार, 1/10 ने डिवाइड करा, तुम्ही 10 ने डिवाइड करा, 10 10 कॅन्सल होईल आणि फक्त 1 होईल. तर तुम्ही बघू शकता आता. तर बघा, आता आपण ह्या लेक्चर मध्ये पूर्ण टॉपिक्स कव्हर केलेत स्टार्टिंग टू एंडिंग. ओके, तर बघा, आता थोडक्यात थोडासा ओव्हरव्ह्यू. आता आपण या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं. तर सर्वात पहिल्यांदा आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्टिंग केलेले आपण मॅट्रिक्स अल्जेब्राच्या टॉपिक्स आपण सर्व कव्हर केले, जसे की मॅट्रिसेस म्हणजे काय, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, एलिमेंटरी मॅट्रिक्स, रो इक्वेलन फॉर्म, रेड्युस रो इक्वेलन फॉर्म आणि एलयू डिकम्पोजिशन. पूर्ण चॅप्टर असा एकही टॉपिक सोडला आणि की जो तुम्हाला पेपरमध्ये येईल आणि तो आपण मिस केला. सर्व काही आपण कव्हर केले. फक्त आता स्टडी करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रायबर्स खूप महत्वाचे आहेत. आणि लेक्चरला नक्की लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सेकंड सेमिस्टरचे लेक्चर पण आपण स्टार्ट करणार आहोत, त्यामुळे तुम्ही अपडेटेड राहा. सेकंड सेमिस्टर आपण जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईल आणि आपण सेकंड सेमिस्टर देखील पूर्ण चांगल्या पद्धतीने घेऊ. Okay, thanks for watching. If you like this lecture, then please like, share and subscribe our channel. Okay, thanks. Bye.